जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करतो तो भाजपाला मदत करतो आणि डॅमेज करतो. प्रणिती शिंदेंनी वंचितावर नाव न घेता सोडलं टीकास्त्र. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एनकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र नाव न घेता सोडलं आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होतं. जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपाला मदत करतो, डॅमेज करतो. त्यामुळे कोणीही निवडून येत नाही, ज्यामुळे जो विरोधात आहे तो निवडून येतो. म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका, असं यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या. मागच्या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपाच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभवाची धूळ चारली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निर्णायक मत घेतले होते. त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. त्यामुळे ती पराभवाची सल काँग्रेसला अजूनही खुपत असल्याचं प्रणिती शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यातून दिसून येत आहे. मात्र वरिष्ठ पातळीवर वंचित आणि महाविकास आघाडीची एकत्र येण्याबाबत बोलणी सुरू असताना आमदार प्रणिती शिंदे यांची अशी वक्तव्य वंचितांच्या महाविकास आघाडीत प्रवेशासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान मी भाजपामध्ये जाणार आहे म्हणून अफवाही पसरवल्या जात आहेत. काँग्रेसने जरी मला भाजपामध्ये जा म्हणून सांगितलं तरी मी जाणार नाही, कारण माझ्या रक्तात काँग्रेस आहे. भाजप हा फक्त अदानी आणि अंबानी या दोन लोकांचा वाली आहे. मात्र काँग्रेसचे मायबाप हे लोक आहेत. इथे हुकुमशाही नसून लोकशाही आहे. मी आमदार खासदार असेल माझ्या घरी, पण इथे मी तुमची नोकर आहे. लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे चाबूक तुमच्या हातात आहे. मला सत्तेशी काही देणं घेणं नाहीये, कारण ती मी लहानपणापासून बघितलेली आहे. मला टक्केवारी करायची नाहीये, कारण मी ठेकेदार नाहीये. मी एक कार्यकर्ती तुमच्या समोर उभी आहे. आणि ते मागे ते म्हणून अफवा पसरवतायत की मी भाजपमध्ये जाणार आहे. काँग्रेसने जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा, तरी मी भाजपमध्ये नाही जाणार. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे? कारण का मी सर्व धर्म समभावामध्ये विश्वास ठेवते, कारण का मी संविधानात विश्वास ठेवते, कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते. म्हणून मी काँग्रेसची आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. कारण का काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो. दीन दलित, महिला, अल्पसंख्याक, गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे. आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं. आणि म्हणून आज लोकांना पण आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळतंय. नाहीतर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा? बीजेपी फक्त दोन लोकांचा वाली आहे, अदानी आणि अंबानी. आपण मायबाप सरकार म्हणतो, पण ते मायबाप फक्त त्या दोन लोकांचे, आपला मायबाप नाहीये. आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहात. कारण का लोकशाही आहे, हुकुमशाही नाहीये कोणाची. मी आमदार खासदार माझ्या घरी असेल, इकडे मी तुमची नौकर आहे. आणि म्हणून मी काँग्रेस पक्षात आहे, कारण का काँग्रेस पक्ष लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो. पण चाबूक तुमच्या हातात असतं, छडी तुमच्या हातात आहे, हे आम्ही मानून चालतो. मला काय सत्तेशी घेणं देणं मी लहानपणापासून बघितलं. मला टक्केवारी करायची नाही, कारण का मी ठेकेदार नाहीये. मी आज एक कार्यकर्ती म्हणून तुमच्या समोर उभी आहे. आणि म्हणून कामं करायची आहेत, कामं करून जो समाधान मिळतो. आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल, दुष्काळाने ग्रस्त असेल, गरीब असेल, नोकरी नसेल, आरक्षणासाठी वन फिरत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.